नमस्कार मित्रांनो, राज्यसेवेची ॲड आली आहे. सगळ्या सिनियर लोकांनी रान उठवायला सुरू केलं आहे आणि जस्ट जून जुलैमध्ये जॉईन झालेले माझे सगळे नवीन मित्र ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे, ही सगळी लोक थोडे चिंतेत पडलेत की अरे पहिला अटेम्प्ट आहे, कसं होईल, काय होईल, मला जमल का, मी टेन्शन घेऊ का, अभ्यास करू का, स्किप करू का, काय करू. बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय ना की बऱ्याचदा आपल्या असं लक्षात येतं की कोचिंग क्लासमध्ये इन्क्लुडिंग माझ्या इथं किंवा बरेचसे पास झालेले अधिकारी मित्र हे भाषण करताना सांगतात की मी अमकी परीक्षा पहिल्या अटेम्प्टला पास झालो, मी तमकी परीक्षा पहिल्या अटेम्प्टला पास झालो. बऱ्याचदा यामधनं असं असतं की रिॲलिटी नसते किंवा बऱ्याचदा काही लोक इन्स्पायर करण्यासाठी बोलतात किंवा काही लोकांचा हा पण अट्टहास असतो की मी किती हुशार आहे. बरोबर आहे, पहिल्या अटेम्प्टला पास झालं म्हणजे काय की मी प्रचंड हुशार आहे, मी इंटेलिजंट आहे, मी लई कष्ट करत नव्हतो, काय करत नव्हतो, तरी मी अचानक पास झालो म्हणजे मी समथिंग आईन्स्टाईन आहे. हा असतो, ह्युमन बीइंग आहे, इगो आहे, ईर्षा आहे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं. बरीच लोक असं सांगतात. तर माझ्या नवीन मित्रांनो, पहिला अटेम्प्ट हा कधीही लक्षात ठेवा, हा पहिल्या अटेम्प्टचा फंड आहे ना, हे डोक्यातून काढून टाका. पहिली गोष्ट, तुम्ही आज जर राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली तर तुम्ही सहज पास होऊ शकता. फक्त तुम्ही डोक्यातनं हे काढून टाका की हा माझा पहिला अटेम्प्ट आहे, माझं काहीच वाचून झालं नाही, मी नवीन आहे आणि मला काहीच येत नाही. हे सगळं डोक्यातून काढून टाका. तुम्ही एका पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीनं गेला तुम्ही पास होऊ शकता. पण त्याच्या अगोदर हा पहिला अटेम्प्ट कसा काउंट करतात. फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा मी सुद्धा सांगतो, मी स्वतः, की मी माझी पहिली प्रिलिम्स पहिल्या अटेम्प्टला पास झालो. तर आता बघा, माझा पहिला अटेम्प्ट मी कसा काउंट करणार. मी 2007ला पुण्यामध्ये आलो, 2007ला मी कोचिंग क्लास लावला, त्यानंतर मी 2 वर्ष दिल्लीला होतो, तिथं परत मी कोचिंग क्लास लावला. म्हणजे 3 वर्ष मी सलग अभ्यास केला आहे, कोणतीही परीक्षा न देता. आणि त्यानंतर 2009ला मी माझी पहिली प्रिलिम्स दिली, त्याला मी माझा पहिला अटेम्प्ट म्हणतो. म्हणजे मला सांगा, मी माझा पहिला अटेम्प्ट देताना मी किती वर्ष अभ्यास केला आहे. ऑलमोस्ट 2 वर्ष अभ्यास केला आहे. 2007चा अर्धा, 8 पूर्ण 9 अर्धा, म्हणजे 2 वर्ष मी सलग अभ्यास केल्यानंतर मी पहिला अटेम्प्ट दिलाय. आलं लक्षात. बरीच लोक काय म्हणतात, मी पहिल्या अटेम्प्टला पास झालो. ही लोक मोस्टली पुण्या मुंबईच्या आसपास शिकलेली असतात किंवा गावाकडे जरी शिकलेली असली तरी ही लोक त्यांच्या पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये कुठंतरी क्रॅश कोर्स करतात, कुठंतरी फाउंडेशन कोर्स करतात किंवा सेमिनार्स अटेंड करतात. त्यांच्या ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष 4 वर्ष सलग पुस्तकं वाचतात. पुस्तकं वाचल्यानंतर पुण्यात येतात, एखादा कोचिंग क्लास लावतात किंवा टेस्ट सिरीज लावतात आणि हे सगळं लावल्यानंतर त्या 3 ते 4 वर्षांच्या मानसिकतेनंतर मग पहिला अटेम्प्ट देतात आणि मग म्हणतात माझा पहिला अटेम्प्ट झाला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी स्पर्धा परीक्षा करायची का नाही हेच फिक्स नव्हतं. जूनमध्ये मित्र करतोय, रिझल्ट बघितलाय, भाषण बघितलं म्हणून तुम्ही तयारी करायला आलाय, तर तुम्ही जून नंतर फेब्रुवारी 17 तुम्ही पहिला अटेम्प्ट म्हणू शकत नाही. किंवा या अटेम्प्टवर जर तुम्ही स्वतःला जज केलं आणि जर समजा चुकून प्रिलिम्स राहिली तर तुमच्यापैकी बरीच लोक ही फील्ड सोडून देतील आणि तुमच्यापैकीच काही लोक असे असतील की ज्यांचं कन्फर्म आहे आपल्याला स्पर्धा परीक्षाच करायची. हा 6 ते 7 महिन्यांचा कालावधी, परत वर्षभर पूर्ण चांगला अभ्यास करणं आणि मग ते अटेम्प्ट देतील, त्याला म्हणायचं पहिला चांगला अटेम्प्ट. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा जर पास व्हायची असेल तर तो पहिला, दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट असण्यापेक्षा तो माझा चांगला अटेम्प्ट असायला हवा, हा विचार व्हायला हवा. पहिला अटेम्प्टमध्ये पास झालात किंवा तुम्ही सांगितलं की मी पहिल्या अटेम्प्टला पास झालो म्हणजे तुमचं लोक गवगवा करतील, असं बिलकुल नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा. नियम लक्षात ठेवा, मी पहिल्या अटेम्प्टला पास होण्यापेक्षा मी चांगल्या अटेम्प्टला पास होणं गरजेचं आहे. मी खूप सगळे एक्झाम्पल्स बघितले, खूप सगळे ब्राईट लोक, मेरिटोरियस लोक जी या पद्धतीनं पहिल्या अटेम्प्टला पास झालीत, यशानं हुरळून गेलीत आणि त्यानंतर त्यांना चांगली पोस्टिंग मिळाली नाही. आणि बरीच लोक जो पहिला अटेम्प्ट नाही, दुसरा नाही, तिसऱ्या अटेम्प्टला अचानकच IAS झालीत किंवा अचानकच DC झालीत. कोणत्याही लोअर पोस्टचं अप्पर पोस्टमध्ये प्रमोशन व्हायला 8 वर्ष लागतात. मग मला सांगा, 8 वर्ष प्रमोशननं वर जायचं का आपण इथंच थोडंसं चांगला 1.5 ते 2 वर्ष चांगला अभ्यास करून चांगला अटेम्प्ट द्यायचा, हे तुम्ही ठरवा. आणि नवीन मित्रांना परत एकदा सांगतो,
पहिला अटेम्प्टलाच पास व्हायचं आहे हा अट्टाहास जर ठेवलात आणि विनाकारण जर तुम्ही एक्सपोनेन्शियल किंवा खूप जास्त आयडियलिस्टिक टार्गेट ठेवले तर हे 2 महिनेसुद्धा अभ्यास होणार नाही आणि तुम्ही पहिल्या अटेम्प्टला स्वतःला जज कराल आणि खूप चांगल्या करिअरमधनं लवकर एक्झिट घ्याल. पहिला अटेम्प्ट हा खूप फॉल्स कन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्ही मिसगाईड होऊ शकता. पहिला अटेम्प्ट हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे, राईट. खूप सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.